ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरी मित्रांनो, कितीही तुमच्यावरती संकट असतील, तुम्ही जर भक्ती मनापासून केली भगवान पुरुषोत्तमाची आणि माता लक्ष्मीची त्या ठिकाणी, तर भगवंताची कृपा ही निश्चित होते. मित्रांनो, त्यासाठी या पवित्र असणाऱ्या अधिक मासामध्ये आपण भगवान पुरुषोत्तमाची महती गुणगान जास्त ऐकावं. आणि त्यासाठी मित्रांनो, आज भगवान विष्णूंच्या कृपेची सुंदर अशी एक गोष्ट आपण ऐकणार आहोत. सुंदर अशी गोष्ट की जर भक्ती मनापासून केली तर भगवंताची कृपा होती तरी कशी. मित्रांनो, शेवटपर्यंत ऐका ही छोटीशी गोष्ट आणि भगवंताची भक्ती दररोज मनापासून करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट करा. कमेंट जरी तुमच्या हाताने हे शब्द लिहिले गेले तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार आहे. मित्रांनो, चला सुंदर अशी ही कथा ऐकूया. तर मित्रांनो, गोष्ट आहे शेकडो वर्षाची आणि एका गावामध्ये एक सेठ आणि सेठानी राहत होते. बघा, म्हणजे एक सावकार होता आणि त्याची पत्नी. पैसेवाले कुटुंब होते आणि या सावकाराचा व्यवसाय होता लोकांना व्याजानं पैसे देणं. आणि सावकाराची जी पत्नी होती, ही पत्नी भगवंताची भक्ती करणारी होती. पहाटे उठायची लवकर, स्नान वगैरे करून ती भगवंताचं नामस्मरण करायची. तुळशी मातेला त्या ठिकाणी पाणी द्यायची आणि आपला घरातला स्वयंपाक केल्यानंतर प्रथम नैवेद्य हा भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अर्पण करायची आणि मगच त्या ठिकाणी बघा जेवायचं. दिवसभर तिचं जरी काम चालू असलं, कपडे धुणं असलं, भांडी धुणं असलं, कुठलंही काम असू द्या, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, रामकृष्ण हरी असं दिवसभर बघा तिच्या तोंडात भगवंताचं नामस्मरण. परंतु हा सेठ होता, तो देवाचं नाव कधी घेत नव्हता. बघा, कधीच घ्यायचा. त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार, पैसा कमवायचा कसा, धन मिळवायचं कसं, धन वाढलं पाहिजे, हाच विचार मनामध्ये. आणि त्याला त्याच्या पत्नीचा खूप राग यायचा, कारण दिवसभर त्याची पत्नी जी होती ही भगवंताच्या भक्तीत लीन असायची. बघा, आता या सेठला फार राग यायचा. याला वाटायचं की देवाला हाही पहिला निवत का दाखवती, दिवसभर नाव घेती, ना रुपयाची कमाई ना काही नाही, काय मिळते देवाचं नाव घेऊन, असा हा सेठ त्या ठिकाणी म्हणत होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी या सेठकडं भरपूर धनसंपत्ती गोडवानं त्याची भरलेली. बघा, परंतु खायला कोणी नाही, कारण या सेठला संतती प्राप्ती नव्हती. बघा, म्हणजे दोघांनाही पती पतींना मूलबाळ काहीच नव्हतं, खायलाच कोण नाही, नुसतं धन हा सेठ गोळा करत होता. दिवसेंदिवस निघून चाललेले होते आणि या ठिकाणी अधिक मास आला. 3 वर्षाचा काळ निघून गेला आणि अधिक मास चालू झाला. आता अधिक मास चालू झाल्यानंतर की सावकाराची जी पत्नी आहे, अधिक मासात तर लवकर उठायला लागली. पहाटे 4 वाजता स्नान करून भगवान विष्णूंचं नामस्मरण करू लागली. ती भगवद्गीता वाचू लागली आणि भरपूरच भक्ती म्हणजे जास्त करू लागल्या. तर ह्या सेठला फार राग यायला लागला. हे जे झोपमोड व्हायला लागले का दिवसभरी नुसतं पैशाच्या नादात होतं. सावकारात म्हणलं इकडं फिर तिकडं फिर. सेठला राग यायला लागला आणि तो पत्नीला म्हणला, तू कित्येक वर्ष सेवा करते तू भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची, पण तुला देवानं काय दिलं आता? तू जगते, मी पैसा कमवतोय म्हणून तू खाते. देवाच्या भक्तीतून तुला काही मिळालं नाही आणि आपल्याला पुत्र प्राप्तीही नाही. एवढं मी धन कमावलंय, परंतु या धनाला मालकच नाही. देवाचा सेवेचा काही उपयोग नाही मला, असा हा सेठ त्या ठिकाणी म्हणू लागला. आणि हा पवित्र महिना अधिक मासाचा, आणि अशा पवित्र मासामध्ये या सावकारानं बघा आपल्या पत्नीला घराच्या बाहेर हाकलून काढलो आणि ती पत्नी भगवंताचं नामस्मरण करत होती. सेठच्या आपल्या पतीच्या पाया पडत होती. अहो मला लावू नका, कुठे मी जाणार, कुठं आता कुठं जाऊ मी? कारण ज्या सेठच्या पत्नीला बघा आई वडील वगैरे काही नव्हतं, जाणार कुठं बिचारे, डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. परंतु हा सेठ निर्दयी होता, तो ऐकत नव्हता, हाकलून काढलं, जा कुठं बी जा म्हणला मर. आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी बघा सेठच्या पत्नीने ठरवलं आता आपण जंगल धरायचं, जंगलात जाय. ही सेठची पत्नी बघा सावकाराची जंगलात गेली. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, भगवंताच्या वरती विश्वास ठेवला की देवा जन्म तू दिलाय, मी तुझी जन्मभर भक्ती केली आणि अधिक मासामध्ये तुम्हाला फळ द्यायचं सोडलं ना, आता हे फळ दिलंच मला हाकलून घरातून बाहेर. परंतु बघा तरी सुद्धा तिने भगवंताचं नाव सोडलं नाही. जंगलात गेल्या आणि जंगलात गेल्यानंतर तिला 4 व्यक्ती दिसल्या. ह्या 4 व्यक्ती 4ही भाऊ होते. माती खोदण्याचं काम चाललं होतं त्या ठिकाणी. सेठची पत्नी त्या ठिकाणी गेली. ही सेठानी म्हणले, अहो मला काम देता का, मी रस्ता चुकले. ही 4ही भाऊ अत्यंत चांगली होती वा कष्टाळू मेहनती होती. ती म्हणली, आमच्याबरोबर काम कर, माती उचलायचं. आम्ही माती उचलून दुसरीकडे शेतात घेऊन जातोय. आणि ती सुद्धा बघा माती वाहण्याचं काम करू लागली. वाहता वाहता सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत होती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः,
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवंताचं नामस्मरण करा. आता ह्या शेठच्या पत्नीला बघा काम करण्याची सवय नव्हती, हाताला फोड आले, डोक्यावर गम्यानी वाहून डोक्याचे केस जाऊ लागले तिची, कारण हिने कधी कामच केलं नव्हतं. ही चौघे जे भाऊ होते फार प्रेमळ होते हो. चौघे भाऊ त्या ठिकाणी म्हणाले, तुम्ही मोठ्या घरातून आलेला दिसताय, तुम्हाला काम करण्याची सवय नाही, तुम्ही एकच काम करा, तुम्ही आमच्या घरचं काम करा, स्वयंपाक वगैरे. चौघांची लग्न झालेली नव्हती, जंगलात राहत होती. लक्षात ठेवा, बहीण मानलं त्या सावकाराच्या पत्नीला ह्या चौघांनी, म्हणली तू आमच्या घरचं काम कर. सुंदर असा स्वयंपाक ती बनवायला लागली, कारण ह्यांना जेवण काही नीट बनवता येत नव्हतं. आणि पहिल्याच दिवशी या शेठच्या पत्नीने जे जेवण बनवलं होतं अतिशय सुंदर, कारण भगवंताचं नामस्मरण. प्रत्यक्षात त्या ठिकाणी बघा माता लक्ष्मी सुंदर असा स्वयंपाक, हे जेवण खाल्ल्यानंतर बघा हे चौघे भाऊ तृप्त झाले. म्हणजे आज आम्ही आमच्या आयुष्यात असं सुंदर जेवण त्या ठिकाणी खाल्लेले आहे. सुंदर चव त्याला आली. दिवसामागून दिवस चालले होते बघा. इकडे बघा, ज्या वेळेला घरातून लक्ष्मी निघून जाते त्यावेळेला काय परिस्थिती बघा. सेठचा सगळा धंदा बसला, लोकांनी पैसे बुडवलं, कुणी देत नव्हतं. ही लक्ष्मी होती बघा पत्नी, म्हणजे पत्नीच घरातून निघून बाहेर आली. भगवंताचं नाव घरात नाही, लक्ष्मीच निघून आली बघा. आणि शेठची परिस्थिती एवढी भयान झाली, सगळा धंदा बुडला सेठचा. अक्षरशः सेठ रस्त्यावर आला बघा, काही राहिलं नाही संपत्ती. थोड्याच दिवसामध्ये हे सगळं निघून गेलं. जे काय घरात होतं ते बी लुटलं एक दिवस. गावातील लोक म्हणू लागली सेठला, अहो म्हणली सेठजी, तुमची पत्नी होती ना तोपर्यंत तुमच्याकडे लक्ष्मी होती, पत्नीला तुम्ही घरातून बाहेर काढलं ना त्याच दिवसापासून तुमच्या पाठीमागं दारिद्र्य लागलं. शेठच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्याला चूक कळाली, कारण जोपर्यंत भगवान विष्णूंचं नामस्मरण घरात होतं माता लक्ष्मीचं, तोपर्यंत माझ्या घरात धनसंपत्ती कमी नव्हती. आणि शेठने हा विचार केला की आता पत्नीला शोधायचं. आणि हा शेठ बघा जंगलाच्या दिशेनं आला. त्याला सांगितलं होतं लोकांनी, जंगलाच्या दिशेने तुझी पत्नी गेली. शेठ जंगलात आल्याबरोबर ती 4 लोक बरोबर भाऊ माती उकरताना पाहिलं त्या ठिकाणी. शेठजी त्या ठिकाणी म्हणला, काम देता का हो मला? ती चौघे भाऊ चांगले ते म्हणले, देतो काम. शेठ त्या ठिकाणी बघा माती उचलू लागला. तर ह्याने काही कधी काम केलं नाही आयुष्यात, हाताला फोड आले एका दिवसातच, चालता येणं त्याला, डोक्याची केस निघून गेली. तर म्हणली संध्याकाळी चला जेवायला घरी. त्या 4ही भावांनी या सेठला घरी जेवायला नेलं. आता घरी सेठ आणि सेठचीच बायको, परंतु घुंगट डोक्यावरती असतं ना ते घेतलेलं, मारवाडी लोकांनी तसं घेतलेलं होतं. ते सुंदर असा स्वयंपाक बनवला. चौघाही भावांना त्या ठिकाणी स्वयंपाक वाढला ताटं करून. परंतु सेठच्या ताटामध्ये अन्न टाकताना त्या सेठानीचा हात प्रत्यक्षात भगवंतानं धरला बघा. दिलंच नाही जेवण त्याला देऊन. चौघे भाऊ म्हणू लागले की आमच्याबरोबर ह्यानं दिवसभर काम केले, ह्याला जेवण तुम्ही का देत नाही? आपल्या बहिणीला म्हणले, तू जेवण का देत नाही? त्या सेठाने सांगितलं, मी जेवण देते, परंतु प्रत्यक्षात भगवान विष्णूंनी माझा हात धरलेला आहे. त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी हात जोडलं. एवढी अफाट भक्ती आमच्या बहिणीची. भगवंताला सांगा की आम्हाला बी दर्शन द्या. लक्षात घ्या, भक्ताची एवढी ताकद की त्या सेठानेच्या त्या पत्नीनं भगवंताला त्या ठिकाणी सांगितलं की देवा, या माझ्या भावांना दर्शन द्या, माझ्या पतीला या ठिकाणी. आणि अखंड विश्वाचा मालक आपल्या भक्तासाठी या अधिक मासामध्ये प्रकट झाले भगवंत. त्या ठिकाणी बघा दर्शन चौघांना दिलं. शेठचे डोळे उघडले. नंतर शेठला जेवण तर दिलंच पत्नीने. धन्य झाले सगळे बघा भगवंताचं दर्शन घेऊन. शेठला सगळी चुकी कळाली आपली. आणि शेठ त्या ठिकाणी आपल्या पत्नीला घेऊन घराकडे निघाला. ते 4 जी भाऊ मानले होते त्यांनी बघा धन परत दिलं यांना. आपल्या बहिणीला केवढे दिवस काम केलं, ते धन भरपूर दिलं. शेठ आणि त्याची पत्नी आपल्या गावामध्ये परत आली. परत शेठने आपलं वैभव उभं करायला चालू केलं बघा. परंतु भक्ती ही भगवंताची चालू होती सगळी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. शेठची पत्नी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायची, स्नान करायची आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण चालू होतं. आणि भगवंताच्या कृपेनं या अधिक मासामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये केलेली भक्ती सगळ्यात मोठी भक्ती आहे पुरुषोत्तम मासातली. शेठाने बघा भगवंतानं लाभ दिला भक्तीचं फळ. आणि शेठाने गर्भवती राहिली. 9 महिन्याच्या काळानंतर पुत्रप्राप्ती झाली. एवढी ताकद या पुरुषोत्तम मासाच्या भक्तीची. म्हणून मित्रांनो, भक्ती ही नेहमी आपण करत राहायची. अधिक मासात तर करायचीच, परंतु भगवंताच्या भक्तीने आणि भगवंताच्या नावानं दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. रामकृष्ण हरी. फळ हे जरूर मिळेल बघा. आणि भगवंत संकटामध्ये तुम्हाला नक्की मदत करेल. सबर का फल मिठा होता है. वेळ जरूर असते, भगवंत आपली परीक्षा घेतात. म्हणून मित्रांनो, जसं शेठच्या पत्नीला पुत्ररत्न प्राप्त झालं, गेलेलं वैभव परत आलं, तसंच मित्रांनो तुमचा सुद्धा जीवनातल्या घडलेल्या घटना आहेत ते दुरुस्ती भगवंत नक्की करतील आणि तुमच्या पाठीशी भगवंत राहतील. मित्रांनो, सुंदर अशी छोटीशी कथा जर आवडली असेल आपल्याला ही,
ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट मात्र आम्हाला जरूर करा. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी मित्रांनो.